अतनो नाथो कोहि नाथो परोसिया अत्तनाहि सुदन्ते नाथं लभते दुर्लभं। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या धम्मदेशनेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यानुमोदन जलदान विधी या प्रमुख कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे भिक्खू ज्ञानरक्षजी स्थवीर, पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी आदी संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमला आहात, अशा दादाराव हरिभाऊ भरक्षे, बाबाराव हरिभाऊ भरक्षे, विनायक हरिभाऊ भरक्षे या भरक्षे परिवाराच्या वतीने स्मृतिशेष आई केशराबाई व पिताजी हरिभाऊ भरक्षे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने पूजनीय भिक्खू संघाच्या धम्मदेशनेचं भरक्षे परिवाराने आयोजन केलेलं आहे। अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशा दोन धम्मदेशना आपण श्रवण केले आहेत। पूजनीय भिक्खू ज्ञानरक्षजी स्थवीर यांनी अत्यंत गंभीर अशा प्रकारचा धम्मोपदेश, दानाचं अनुमोदन, पुण्याचं अनुमोदन आणि मनुष्य आपल्या जीवनामध्ये कुशल कर्म पुण्यकर्म आपल्या मातापित्यांच्या नावाने करतो तर त्याचा लाभ किती महत्त्वपूर्ण होतो, अत्यंत गंभीर अशा प्रकारचा उपदेश भंतेंनी आपणा सर्वांना दिला। मानवी जीवनामध्ये अत्यंत दुर्लभ अशा महत्त्वपूर्ण गोष्टींच्या संदर्भामध्ये पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी स्थवीर यांनी आपणा सर्वांना देशना दिली। अगदी थोडक्यामध्ये या दानाचं अनुमोदन, या पुण्याचं अनुमोदन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो। तथागतांचा सद्धम्म मानवी जीवनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। तथागतांच्या सद्धम्माला अनुसरून जेव्हा जेव्हा मनुष्य जीवन जगत असतो तर तो सर्व प्रकारच्या दुःखाला नष्ट करून निर्वाणगामी अवस्थेला तो प्राप्त करत असतो। मातापिता हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असतात। मातापित्यांच्या संस्कारामुळे त्यांनी दिलेला जो धम्माचा संस्कार असतो, शीलाचा, सद्गुणाचा, सदाचाराचा संस्कार असतो, त्या संस्काराला अनुसरून आपण आपल्या जीवनाची वाटचाल करत असतो। आज या मंगलमय प्रसंगी एक छोटेखानी तथागतांचा उपदेश तुम्हा सर्वांच्या हितासाठी देण्याचा प्रयत्न करतो। दानानुमोदनाच्या निमित्ताने पती पत्नी आहे तर पती पत्नींना किंवा मात्या पित्यांना आपल्याला संतती व्हावी, म्हणजे आपल्याला मूलबाळ व्हावं असं का वाटतं बरं? की एका कुटुंबाला, एका पती पत्नीला संतती व्हावी म्हणजे मूलबाळ व्हावं
असं का वाटतं? तुम्हाला काय वाटते? आपल्याला संतती व्हावी, आपल्याला मुलगा व्हावा किंवा मुलगी व्हावी असं का वाटतं? कोणत्या कारणामुळे? व आपला सांभाळ होईल एक कारण, व आमचा सांभाळ त्यांनी करावा एक कारण. आणखी अच्छा, वंशाचा दिवा. मुलगा जर झाला तर वंशाचा दिवा, आणि मुलगी झाली तर अच्छा लक्ष्मी. आणखी पंथी 2. आणखी अच्छा, आपण म्हणजे मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर आपल्या परिवाराचा घरादाराचा सांभाळ करणे. आणखी वंश वाढवणे. बरं, आणखी म्हणजे बरेच हुशार आहात तुम्ही, आहे की नाही? म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. तर आपल्याला संतती असावी याची 5 कारणे तथागतांनी सांगितली आहे. प्रत्येक मनुष्याला आम्हाला मुलगा असावा अथवा मुलगी असावी, मुलगाच पाहिजे असा हा जो अट्टाहास आहे, तर आता सध्याच्या घडीला काय तसं नाही आहे. पूर्वीच्या काळामध्ये तशी मानसिकता किंवा तसं लोकांच्या मनावरती बिंबवल्या गेलं होतं, परंतु आज घडीला मात्र तसं नाही आहे. आता जर MPSCचा रिझल्ट जर बघितला असेल तर टॉपर मला वाटतं मुलीच आहे की नाही? टॉपर सध्या मुली आहे. त्याच्यामुळं आता असं काहीच नाही आहे किंवा मुलगा हा वंशाचा दिवा असतो. आता मुली ह्या टॉपर आहेत सध्या, आहे की नाही? त्यामुळे संतती आपल्याला असावी. प्रत्येक मातापित्यांना असं वाटतं की संतती आपल्याला असावी. त्याचं पहिलं कारण असतं की आमचं कुळ हे शाबूत राहावं. एक कुळ परंपरा, कुळ वंश परंपरा आमची शाबूत राहावी. कारण आम्हाला जर संतती असेल, आम्हाला जर मुलगा असेल तर आमच्या नावाचा कुळ वाढेल. मुलगी जरी असेल तर आमच्या कुळातील ही मुलगी आहे. अशा प्रकारे समाजामध्ये एक प्रतिष्ठा निर्माण होऊ शकते. आणि त्यामुळे कुळ असावं, कुळ परंपरा असावी, अशा प्रकारे प्रत्येक मातापित्यांची इच्छा असते. राजा सिद्धोधन सिद्धार्थ गौतमाला त्याने प्रवर्जित होऊ नये त्यांच्याबद्दल भविष्यवाणी केली होती. हा जर संसारामध्ये जर राहिला तर चक्रवर्ती सम्राट बनेल, आणि ग्रहत्याग जर केला तर सम्यक समृद्ध बनतील. अशा प्रकारची भविष्यवाणी केल्यानंतर सुद्धा राजा सिद्धोधन यांची बिलकुल इच्छा नव्हती की सिद्धार्थ गौतमाने प्रवर्जित व्हावे. का प्रवर्जित होऊ नये? कारण सिद्धार्थ गौतम जर प्रवर्जित झाला तर आमचं कुळ हे नष्ट होईल, आमच्या कुळाची परंपरा ही कायम राहणार नाही आहे. कुळ परंपरा जी आहे तर ती कुळ परंपरा आपले शाबूत राहावी. म्हणजे अशा प्रकारची जी भावना आहे ती सांसारिक जीवनातील सांसारिक लोकांच्या मनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सिद्धार्थ गौतमाने प्रवर्जा घेऊ नये, कारण प्रवर्जा जर त्यांनी घेतली तर आमचं कुळ हे पूर्णपणे नष्ट होईल, कुळ नाहीच होईल. अशा प्रकारचा एक भाव राजा सिद्धोधन यांच्या मनामध्ये निर्माण होत असतो. परंतु सिद्धार्थ गौतम प्रवर्जित होतात, आणि प्रवर्जित झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी राजा सिद्धोधन यांना असं वाटतं की पुन्हा सिद्धार्थ गौतम आमच्या घरी केव्हा ना केव्हा येतील, ऐक नाही, कारण ते आमचा पुत्र आहे, आमचा वंश ते वाढवणार आहे. आणि आपला पुत्र घरी यावा म्हणजे बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर सुद्धा राजा सिद्धोधन यांची तशा प्रकारे इच्छा होती. सुरुवातीला तर सिद्धार्थ गौतमाने प्रवर्जाच घेऊ नये यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले गेले. बुद्ध झाल्यानंतर सुद्धा त्यांची तशा प्रकारे मानसिकता होती, तशी इच्छा होती की आपला पुत्र आपल्या घरी येईल, आपलं कुळ परंपरा वंश मात्र तो वाढवेल. जेव्हा ज्ञान प्राप्त झाल्यानंतर 6 वर्षानंतर भगवंत कपिलवस्तूला जातात. कपिलवस्तूला गेल्यानंतर शाक्य लोकांना उपदेश देतात, आणि उपदेश दिल्यानंतर त्या दिवशी कोणीही भगवंताला भिक्खू संघाला भोजनाचं निमंत्रण देत नसतात. तर मग दुसऱ्या दिवशी भगवंत कपिलवस्तूमध्ये भिक्षाटन करत असतात. भिक्षाटन करत असताना
अनेक लोकांना आश्चर्य वाटते, ज्या हाताने असंख्य लोकांना दानपुण्य केलं, आज तेच हातामध्ये पात्र घेऊन घरोघरी भिक्षा मागत आहे. ही बातमी लगेच राजा सिद्धोधन यांच्याकडे जाते आणि राजा सिद्धोधन भगवंताला म्हणतात की तू अशा प्रकारचं का वागत आहे? तू आमच्या कुळाला नाव लागेल, आमच्या कुळाला नाव ठेवल्या जाईल, आमच्या कुळाला बट्टा लागेल, अशा प्रकारचं तू आचरण का करत आहे? तुला आणि तुझ्या भिक्खू संघाला मी सहज भोजन देऊ शकतो. तेव्हा भगवंत असे म्हणतात की महाराज, भलेही तुमचं जे कुळ आहे, तुमचं कुळ राजांचं कुळ आहे, राजकुळ आहे, परंतु माझं हे बुद्ध कुळ आहे आणि बुद्ध कुळाची परंपरा आहे भिक्षाटन मागणे. म्हणजे कुळ हे मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. राहुल जेव्हा प्रवर्जित होत असतो, राहुल प्रवर्जित झाल्यानंतर राजा सिद्धोधन यांना अत्यंत दुःख होत असते. उल्लेख असा आहे, वर्णन असं आहे, ज्याप्रमाणे हत्तीच्या हृदयामध्ये बाण मारावा आणि तो विव्हळत बसावा, अगदी त्याप्रमाणे राहुल प्रवर्जित झाल्यानंतर राजा सिद्धोधन यांना दुःख होत असते. आणि त्यानंतर ते भगवंताकडे जातात आणि भगवंताला म्हणतात की भगवान, तुम्ही असं करायला पाहिजे नव्हतं. राहुल हा आमच्या कुळातील हा शेवटचा पुत्र होता, त्याला सुद्धा तुम्ही प्रवर्जित केलं, तुम्ही आमचं कुळ पूर्णपणे नष्ट केलं आहे. भगवंताकडे अनेक लोक भिक्षू बनत होते, अनेक भिक्षुनी बनत होत्या, तर भगवंतावरती लोक आरोपसुद्धा करत होते की आमचा कुळ नष्ट करणारा हा सम्यक संबुद्ध सिद्धार्थ गौतम आहे. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये, संसारामध्ये कुळ हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामुळे प्रत्येक मातापित्यांना असं वाटतं की आमची कुळ परंपरा ही समोर राहिली पाहिजे, यासाठी संतती आपल्याला असावी असं त्यांना वाटत असते. कारण संतती जर नसेल तर कुळ परंपरा ही पूर्णपणे नष्ट होत असते, नाहीशी होत असते. आणि त्यामुळे मात्यापित्यांना, प्रत्येक मात्यापित्यांना असं वाटतं की कुळ परंपरा आपले वाढण्यासाठी, कुळ परंपरा समोर चालण्यासाठी आपल्याला संतती असावी लागते. आणि ज्यांना म्हणजे संतती नसते तर त्यांची कुळ परंपरा मात्र त्या ठिकाणी खंडित होत असते. आणि त्यामुळे प्रत्येक मातापिता अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतात की आमची कुळ परंपरा ही शाबूत राहावी, कुळ परंपरा ही चालावी. हे एक पहिलं कारण आहे की मातापित्यांना असं वाटतं आम्हाला संतती असावी. दुसरं कारण आहे, आमच्या धनाचं त्याने रक्षण करावं. मातापिता जे काही धनसंपदा निर्माण करत असतात, त्या धनसंपत्तीचं योग्य प्रकारे त्याने रक्षण करावं. मातापिता जी काही धनसंपदा कमावत असतात, आता धनसंपदा दोन प्रकारच्या आहे. एक भौतिक धनसंपदासुद्धा आहे आणि आध्यात्मिक धनसंपदासुद्धा आहे. अनेक लोक आपण बघतो की भौतिक धनाचे वारस बनत असतात, आध्यात्मिक धनाचे वारस मात्र फार कमी लोक बनतात. भौतिक धनासाठी भावाभावांमध्ये वाद होतो, विवाद होतो, भांडण होतात, तंटा होतात, म्हणजे अनेक प्रकारचे वादविवाद भौतिक धनसंपदेसाठी निर्माण होत असते. परंतु आध्यात्मिक धनसंपदेसाठी मात्र कुठल्याही प्रकारचा वादविवाद होत नसतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मातापित्यांच्या आध्यात्मिक धनसंपत्तीचं आपण वारस बनलं पाहिजे. मातापित्यांचे जे काही चांगले संस्कार असतात, चांगले सद्गुण असतात, चांगल्या कुळ परंपरा असतात, त्या चांगल्या प्रकारच्या कुळ परंपरेचं आपण सदा सर्व काळ जोपासना केली पाहिजे. आणि जो मनुष्य, जे मातापिता जे काही कमावत असतात, त्या मातापित्यांच्या धनसंपत्तीचा जो मुलगा योग्य प्रकारे भौतिक आणि आध्यात्मिक धनसंपत्तीचा सांभाळ करत असतो तर ते मातापिता प्रसन्न असतात, आनंदी असतात. परंतु अनेक लोक किंवा असंख्य लोक आपल्याला व्यवहारामध्ये म्हणजे पाहायला मिळतात की मातापित्यांनी कमावलेल्या धनसंपत्तीचा योग्य प्रकारे ते सांभाळ करत नाही.
ना भौतिक धनसंपदेचा सांभाळ करतात ना आध्यात्मिक धनसंपदेचा सांभाळ करत असतात आणि त्यामुळे त्या परिवारामध्ये सुखसंपदा नसते. तो परिवार सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही, चांगल्या प्रकारे जीवन जगू शकत नाही आणि त्यामुळे मातापित्यांची अशा प्रकारची इच्छा असते की आम्ही जे काही कमावलेलं आहे, आम्ही कमावलेल्या धनसंपत्तीचा आमच्या मुलाने योग्य प्रकारे चांगल्या प्रकारचा सदुपयोग करावा, त्याचा लाभ करून घ्यावा, ते धनसंपदा आपल्या जीवनामध्ये त्याने योग्य प्रकारे वापरावे आणि आपलं मानवी जीवन सुखपूर्वक जगावं. आणि त्यामुळे हे दुसरं कारण आहे की मातापित्यांना असं वाटतं की आम्हाला संतती असावी, कारण आम्ही कमावलेल्या धनसंपत्तीचा आमच्या मुलाने योग्य प्रकारे सांभाळ करावा. त्यानंतर तिसरं कारण आहे की आम्ही जे काही लौकिक कमावलं आहे, आम्ही जे काही यश प्राप्त केलं आहे, तर ती यश प्राप्ती, ते यश कीर्ती आमच्या नंतरसुद्धा आमच्या मुलांनी तशाच प्रकारची शाबूत ठेवावी, तशाच प्रकारे त्यांनी ती प्राप्त करावी. कारण प्रत्येक मातेपित्यांना असं वाटतं की आमचं जे श्रेष्ठ कुळ आहे, आमच्या कुळाची जी परंपरा आहे, आम्ही जे काही चांगल्या प्रकारे सन्मानपूर्वक जीवन जगत आहोत, आम्ही जशा प्रकारे या समाजामध्ये मान सन्मान प्राप्त केला आहे, अगदी तशाच प्रकारे आमच्या मुलाबाळाने सुद्धा आमच्या पश्चात मान सन्मान प्राप्त करावा. आणि त्यामुळे संसारिक लोकांच्या जीवनामध्ये ही मान सन्मान प्रतिष्ठा ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे प्रत्येक मातापित्यांना असं वाटतं की आम्ही जे काही कमावलेलं आहे, अनेक मातापिता व्यवहारामध्ये असं म्हणतात की आम्ही धनसंपत्ती कमावली नाही, आम्ही धन कमावलं नाही, परंतु समाजामध्ये सन्मान कमावला, समाजामध्ये आम्ही इज्जत कमावली आणि आमच्या इज्जतीला, आमच्या नावाला तू असं कोणत्याही प्रकारचं कर्म करू नको की ज्या कर्मामुळे आमच्या नावाला म्हणजे बट्टा लागेल किंवा आमचं नाव धुळीस मिळेल. कारण संसारामध्ये जीवन जगत असताना प्रतिष्ठा ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मातापित्यांनी कमावलेली प्रतिष्ठा ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्या मातापित्यांनी कमावलेल्या प्रतिष्ठेला म्हणजे साबूत ठेवणे, त्याला योग्य प्रकारे जोपासणे हे मुलाबाळांचं मात्र कर्तव्य असतं. जर मातापिता शीलवान असतील, मातापिता गुणवान असतील, सदाचारी असतील, जसं भरतशेठ सरांनी मातापित्यांच्या आईच्या संदर्भामध्ये विशेष रूपाने सांगितलं की अत्यंत परिश्रमाने आमच्या आईने आम्हाला सांभाळलं. खरं तर प्रत्येकाचीच माता, जसं भंतेजी बोलले की माता पिता हे ब्रह्मासमान असतात. आम्ही चर्चा करत असताना नेहमी आम्ही चर्चा करत असतो, जिथे जिथे म्हणजे कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये जातो तर सहज धम्मचर्चा गाडीमध्ये चालू असते, तर बोलता बोलता आईच्या संदर्भामध्ये भंतेजी बोलत होते की माझी आई म्हणजे एवढी चांगली होते, मी कितीही वाईट वागत असेल, कारण प्रत्येक मनुष्यामध्ये दोष गुण असतात. म्हणजे कोणताही मुलगा, एका आईचा मुलगा कितीही वाईट असेल, कितीही वाईट वागत असेल, वाईट बोलत असेल, वाईट आचरण करत असेल, तर माता कधीच म्हणत नाही की माझा पुत्र, माझा मुलगा, माझी मुलगी वाईट आहे. म्हणजे कोणतीही माता असं म्हणत नाही की माझे मुलं वाईट आहे. म्हणजे जेवढे काही आपण गुन्हे करतो, जेवढे काही आपण अपराध करतो, जेवढं काही आपण चुकीचं वागतो, ते फक्त आणि फक्त मातेच्या मनामध्ये शाबूत राहत असते. माता कधी सांगते, जसं की महासागर, जसं महासागराची उपमा मातेच्या मनाला दिल्या गेली आहे. महासागरामध्ये सर्व काही सामावलं जातं. महासागरामध्ये चांगलंही सामावलं जातं, वाईटही सामावलं जातं. महासागरामध्ये शंख शिंपले असतात, मोती असतात, माणिक असतात, हिरे असतात, मोती असतात, अगदी सर्व काही असतं. अगदी तशाच प्रकारे मात्या पित्यांचं मनसुद्धा अगदी सागरासारखं महान असते. कारण मात्या पित्यांच्या मनामध्ये करुणा असते, मात्या पित्यांच्या मनामध्ये मैत्री भाव असतो, उपेक्षा भाव असतो, अनंत करुणा त्यांच्या मनामध्ये आपल्या मुलांच्या प्रती असते. आणि त्यामुळे माते पित्यांच्या आपल्यावरती अनंत असे उपकार असतात, ज्या उपकाराची आपण कधीही परतफेड करू शकत नाही. 2600 वर्षापूर्वी भगवंत असे म्हणतात, माता पितू पठ्ठानं
पुत्तदारस संगहो अनाकुलाच कम्मंता एतं मंगलमुत्तम. आई वडिलांची सेवा करणे हे सर्वात महान असं कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. माता पिता आपल्यावरती अनंत असे उपकार करतात, ज्या उपकाराची आपण कधीही परतफेड करू शकत नाही. एका ठिकाणी भगवंत असे म्हणतात, एका खांद्यावरती मातेला, एका खांद्यावरती पित्याला घेऊन जर आपण आयुष्यभर जरी परिभ्रमण केलं तरीसुद्धा मात्या पित्यांच्या उपकाराचे तीळ मात्र अंशसुद्धा आपण परतफेड करू शकत नाही. एवढे महान आणि असीम मात्या पित्यांच्या आपल्यावरती उपकार असतात आणि त्यामुळे सदा सर्व काळ मात्या पित्यांच्या उपकाराची आपण जाण ठेवली पाहिजे. मात्या पित्यांच्या उपकाराचं आपण नेहमी आठवण ठेवली पाहिजे. जर मात्या पित्यांच्या उपकाराची जर आपण आठवण ठेवत असेल तर निश्चितपणे मात्या पित्यांचे संस्कार आपल्यामध्ये असतात किंवा मात्या पित्यांच्या संस्काराला अनुसरून आपण जीवन जगत असतो. कारण त्यांनी जे काही कमावलेलं असतं, मात्या पित्यांनी आपल्या जीवनामध्ये जो सन्मान कमावला असतो, जे नाव कमावलं असतं, त्या नावाला मोठं करणे, त्या नावाला पुन्हा प्रतिष्ठित करणे, त्या नावाला उज्ज्वल करणे हे मात्र मुलांचं कर्तव्य असतं. आणि त्यामुळे सदा सर्व काळ मात्या पित्यांची यश आणि कीर्ती म्हणजे माझ्यामुळे कशी वाढेल, माझ्या माते पित्याचं यश कीर्ती माझ्यामुळे कशी वाढेल, अशा प्रकारचा प्रयत्न सदा सर्व काळ पाल्यांनी केला पाहिजे, मुलांनी केला पाहिजे, मुलींनी केला पाहिजे. आणि ही प्रत्येक मातेपित्यांची अशा प्रकारची इच्छा असते की माझे मुलं बाळं खूप चांगल्या प्रकारचे बनावे, त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं जीवन जगावं, त्यांनी सर्व प्रकारचं यश आपल्या जीवनामध्ये संपादन करावं. आणि त्यामुळे सदा सर्व काळ मात्या पित्यांची आपण सेवा केली पाहिजे. माता पितू उपठ्ठानं, उपठ्ठानं म्हणजे उपस्थापक, सेवक. मात्या पित्यांचा आपण सेवक बनलं पाहिजे असं भगवंतानी म्हटलं आहे. जे मुलं बाळं आपल्या मात्या पित्यांचा सेवक बनतात आणि सेवक बनून त्यांची सेवा करतात तर निश्चितपणे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये लाभ होत असतो. मात्या पित्याची सेवा करणे केवळ सदग्रस्तांसाठीच भगवंताने सांगितलं असं नाही आहे. म्हणजे तुम्ही संसारामध्ये राहता किंवा संसारिक लोकांसाठी भगवंताने असं नाही सांगितलं की माता पित्याची त्याने सेवा केली पाहिजे. भिक्षूंना सुद्धा भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, जर तुम्ही तुमच्या कुळामध्ये एकुलते एक आहात, जसं मातेपित्यांना एकच मुलगा आहे, मुलगी नाही आहे किंवा अन्य अपतेष्ट नाही आहे, तर भगवंत असे म्हणतात की जर तुम्ही तुमची उपजीविका करण्यासाठी जर तुम्ही 5 घरं भिक्षा मागत असाल तर तुमच्या मात्या पित्यांसाठी तुम्ही 2 घरं अधिक मागू शकता. म्हणजे पात्रातलं भोजन, जे भिक्षापात्रामध्ये जे भोजन मिळतं किंवा भिक्षापात्रामध्ये जे भोजन दिलं जातं त्या भिक्षापात्रातील भोजनावरती केवळ मात्या पित्यांचा अधिकार असतो. म्हणजे बघा, एवढी भगवंताने मुभा दिलेली आहे. भिक्षापात्रातलं भोजन भिक्षूच्या व्यतिरिक्त अन्य कोणी खाऊ शकत नाही, कारण तेवढी पचवण्याची क्षमतासुद्धा त्यांच्यामध्ये नसते किंवा तो पचूसुद्धा शकत नाही. परंतु मात्या पित्यांसाठी आपण 2 घरं अधिक मागू शकतो. म्हणजे आपल्या पात्रातील भोजनसुद्धा आपल्या मात्या पित्यांना देऊ शकतो. एवढी मुभा भगवंताने भिक्षूंनासुद्धा दिलेली आहे. कारण मात्या पित्यांचं महत्त्व अनन्य साधारण आहे. मात्या पित्यांच्या उपकाराचे आपण कधी परतफेड करू शकत नाही. त्यामुळे मात्या पित्यांचं यश, मात्या पित्यांची कीर्ती, मात्या पित्यांचा सन्मान माझ्या आचरणामुळे कशा प्रकारे वाढेल अशा प्रकारचं चिंतन मनन आपण सदा सर्व काळ आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कधी कधी व्यवहारामध्ये आपण म्हणतो बघा की माता पिता किती चांगले आहे, परंतु मुलगा असा का निघाला असेल, माता पिता किती चांगले आहे, मुलगी अशी का निघली असेल, आणि गावाकडे मन आहे आपण म्हणतो की हा ऊसाच्या पोटी काऊस जन्मला आहे की नाही. म्हणजे ऊसामध्ये काऊस निर्माण होतो. अगदी तशा प्रकारे चांगले सद्गुणी माता पित्यांच्या पोटी हा मात्र दुर्गुणी पुत्र जन्मास आलेला आहे. आणि त्यामुळे मात्या पित्यांच्या उपकाराची जाण ठेवून त्यांची प्रतिष्ठा आपण सदा सर्व काळ उच्च कोटीला नेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर चौथा गुण आहे
मातापित्यांना असं वाटतं की आम्हाला संतती का असावे, तर वृद्धाप काळामध्ये त्यांनी आमची सेवा करावी. एक ना, प्रत्येक मातापित्यांना असं वाटतं की वृद्धाप काळामध्ये त्यांनी आमची खूप चांगली सेवा करावी. कारण वृद्धाप काळामध्ये जर आपण मातापित्यांची सेवा करत असेल, तसं बहुतांश लोकांना म्हणजे सेवा करावी असं वाटतच नाही आहे. कारण जेव्हा वृद्धाप काळामध्ये मातापिता जात असतात तर अनेकांना असं वाटतं की आपण आपले मुलं पत्नी आपण अशा प्रकारचं जीवन जगावं, आपल्या मातापित्यांची आपण सेवा करू नये. अलीकडच्या काळामध्ये जर समजा आपल्याला एक मदर्स डे असेल, फादर्स डे असेल, या दिवशी मात्र अत्यंत व्हॉट्सअपला असेल, फेसबुकला असेल, म्हणजे मातापित्यांचे गुणगान गाणारे असंख्य लोक आपल्याला पाहायला मिळतात. परंतु वास्तविकता किंवा सत्यता जर आपण बघितली असेल तर मातापित्यांची सेवा करणारी लोक फार अगदी बोटावरती मोजण्यासारख्या आहे. कारण वृद्धाश्रमांची कमतरता काही महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आपल्याला कमी नाही आहे. असंख्य वृद्धाश्रम आहेत. बनतेसुद्धा वृद्धाश्रम म्हणजे काढणार आहे, त्यांच्या प्रोजेक्टमध्ये वृद्धाश्रमसुद्धा आहे. म्हणजे ज्यांच्या मुलाबाळांनी मातापित्यांना सांभाळलं नाही तर त्या सर्व दानदात्यांना भंतेजी तिथे सांभाळणं असा एक प्रोजेक्ट भंतेचा आहे. म्हणजे वृद्धाश्रमाची जी संख्या आहे दिवसेंदिवस आपल्याला वाढताना मिळत आहे. का वाढताना मिळत आहे? कारण मातापित्यांच्या प्रती असणारा जो सन्मान आहे, सन्मानाची भावना आहे, आपुलकीची भावना आहे, जिव्हाळ्याची भावना आहे, ती फार कमी होताना आपल्याला दिसते. कारण पहिले जे काही कुटुंब पद्धती होते ती कुटुंब पद्धती आता हळूहळू मात्र कमी होत आहे. वडीलधाऱ्यांचा सन्मान करणे हळूहळू कमी होत आहे आणि त्यामुळे अनेकांना असं वाटतं की मातापित्यांची आपण सेवा काय करायची आहे, किंवा मातापिता वृद्ध झाले का वृद्धाश्रम त्यांना सोडून देत असतात. भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, मातापित्यांची सेवा करणं महान आणि असीम असं पुण्यकर्म आहे. आजारी लोकांची सेवा करणं महान आणि असीम असं पुण्य आहे. भगवंत असे म्हणतात की ज्यांना असं वाटतं बुद्धांची आपण सेवा करावी, ज्या व्यक्तींना असं वाटतं की मला प्रत्यक्ष जर बुद्धांची सेवा करायला मिळाली तर किती लाभ होईल, किती चांगलं होईल, तर भिक्षूंनो तुम्ही वृद्ध व्यक्तींची सेवा करा, तुम्ही म्हाताऱ्या आईवडिलांची सेवा करा. जो आईवडिलांची म्हाताऱ्या सेवा करतो, वृद्धांची सेवा करतो, तो माझी सेवा करतो, अशा प्रकारे बुद्धांनी म्हटलं आहे. म्हणजे वृद्ध व्यक्तींची, म्हाताऱ्या व्यक्तींची, मातापित्यांची आपण सेवा केली पाहिजे. कारण आपण जर त्यांची सेवा करत असेल, कारण त्यांची ती अपेक्षा असते आणि आपलं ते नैतिक असं कर्तव्यसुद्धा असतं. आपल्या जीवनामध्ये जे काय आपण घडतो, आपण जे काही बनत असतो, आपल्यामध्ये असणारे जेवढे काय चांगल्या प्रकारचे सद्गुण असतात ते सर्वच्या सर्व चांगल्या प्रकारचे सद्गुण आपल्या मातापित्यांमुळे आपल्याला प्राप्त झालेले असतात. आणि त्यामुळे सदा सर्व काळ हा भाव आपल्या मनामध्ये आपण निर्माण केला पाहिजे की माझ्याकडून मातापित्यांची खूप चांगल्या प्रकारे सेवा झाली पाहिजे. आणि संतती होत असताना मातापित्यांची तशी इच्छासुद्धा असते की हा आमचा वृद्धाप काळातील आधार आहे. मुलगा असेल तरीसुद्धा आधार आहे आणि मुलगी असेल तरीसुद्धा आधार आहे. हे चौथं कारण आहे की संतती आपल्याला असावी अशी लोकांची जी इच्छा असते, मातापित्यांची जी इच्छा असते, तर वृद्धाप काळामध्ये आमची सेवा करावी, आम्हाला कोणत्या प्रकारचं दुःख होऊ नये अशा प्रकारची त्यांची इच्छा असते. आणि पाचवं आणि अत्यंत महत्त्वपूर्ण असं कर्म आहे की आमच्या मृत्यूपश्चात आमच्या मुलाने आमच्या पुण्याचं अनुमोदन करावं. हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे मातापित्यांची इच्छा असते. हे भगवंत असे म्हणतात की जन्मास येणारा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मातापिता आपल्या मुलांना जन्म देत असताना ह्या 5 प्रकारच्या इच्छा व्यक्त करत असतो. आणि 5वी इच्छा आहे की आमच्या मृत्यूपश्चात आमचं त्याने दानाचं अनुमोदन करावं, आमच्या पुण्याचं अनुमोदन करावं. कारण मातापित्यांच्या पुण्याचं अनुमोदन करणे अत्यंत महान आणि असीम असं कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. कारण आपण जर त्यांच्या पुण्याचं अनुमोदन करत असेल तर आपल्या पुण्याचं अनुमोदन केलं जातं. तीरकुंड सुत्तामध्ये भगवंताने हा अत्यंत सविस्तर अशा प्रकारचा उपदेश दिला आहे. कारण आपले जे काही आप्तेष्ट असतात, आपले जे काही ज्ञातिगण असतात,
मृत पावलेल्या व्यक्तींच्या नावाने आपण सदा सर्व काळ दान पुण्य केलं पाहिजे. त्यांच्या नावाने सदा सर्व काळ आपण कुशल कर्म केलं पाहिजे, पुण्यकर्म केलं पाहिजे. कारण त्यांच्या नावाने केलेलं कुशल कर्म, त्यांच्या नावाने केलेलं पुण्यकर्म आपल्याला तर स्वतःला लाभ होतच असतो, परंतु आपले मातापिता आपल्यामधून निघून गेल्यानंतर जर ते दुर्गतीला प्राप्त झाले असतील तर आपण केलेला कुशल कर्म त्यांना सुगतीला प्राप्त होण्यासाठी सहाय्यक ठरत असतात. किंवा ते जर सुगतीला असतील तर त्या सुगतीमधून अधिक चांगल्या प्रकारच्या अवस्थेला प्राप्त होण्यासाठी त्यांना ते सहाय्यक ठरत असतात. आणि त्यामुळे सदा सर्व काळ मातापित्यांचं आपण अनुमोदन केलं पाहिजे. त्यांचं जे काही जलदान आहे, उत्तर कार्य आहे, तर हे उत्तर कार्य आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही अनेक समाजामध्ये अशा प्रकारचे लोक बघतो. व्यवहारामध्ये आम्ही अनेक ठिकाणी जातो, अनेक ठिकाणी फिरतो, तर फार कमी लोक अशा प्रकारचं म्हणजे आपल्या मातापित्यांच्या स्मरणार्थ अशा प्रकारचा दानाचं अनुमोदन करतात. कधी तर असं होतं की मातापिता मृत्यूला प्राप्त होतात आणि मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर म्हणजे केवळ 2-3 दिवस त्या ठिकाणी त्यांचा शोक केला जातो आणि पुन्हा मात्र त्यांचं कधीही कोणत्याही प्रकारचं त्यांच्या पुण्याचं स्मरण केलं जात नाही. ही जे काही म्हणजे हा जो काही मनुष्याच्या मनामध्ये असणारा जो भाव आहे, हा भाव मात्र अत्यंत चुकीचा आहे. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण आपल्या मातापित्यांचं अनुमोदन केलं पाहिजे, पुण्याचं अनुमोदन केलं पाहिजे. कारण मातापिता आपल्यासाठी म्हणजे अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. जिवंतपणे तर मातापित्यांच्या उपकाराची आपण परतफेड करू शकत नाही. मृत्यूच्या नंतर पश्चात त्यांच्यासाठी आपण जे काही कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो, तर ते पुण्यकर्म, ते कुशल कर्म त्यांना सहाय्यक ठरणारे असतात. मग त्यांच्या निमित्ताने जसं भरक्ष परिवारांनी आज चिवरदान केलं आहे, भिक्खू संघाला भोजनदान दिलं आहे, आपणा सर्वांना सुद्धा भोजनदान दिलं आहे. आणि विशेष रूपाने म्हणजे मातेपित्यांच्या या पुण्याच्या अनुमोदनाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना एक धम्मदान प्राप्त व्हावं, तुम्हाला धम्माचा लाभ व्हावा, यासाठी या सर्व प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आम्ही अनेक ठिकाणी बघतो की असे जलदान विधीचे कार्यक्रम फार कमी होतात. अगदी आपल्या परिवारामध्ये, घरामध्ये जलदानाचा कार्यक्रम केला जातो, परंतु सार्वजनिक रूपाने जसं आपण स्वतः कुशल कर्म करणे, स्वतः पुण्यकर्म करणे आणि त्या कुशल कर्मामध्ये, त्या पुण्यकर्मामध्ये इतरांना सुद्धा सहभागी करून घेणे, हे फार कमी लोक अशा प्रकारचं कार्य करतात. भगवंत असे म्हणतात की स्वतः कुशल कर्म करणे, स्वतः पुण्यकर्म करणे आणि इतरांना सुद्धा ती संधी प्राप्त करून देणे, हे अत्यंत महानाने असीम असं कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण जाणलं पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे की आपल्या मातेपित्यांचे आपल्यावरती अनंत असीम असे उपकार असतात. त्या उपकाराची आपण कधीही परतफेड करू शकत नाही. आणि त्यामुळे आपल्यामध्ये हयात जिवंत जर मातापिता असतील तर जिवंतपणे त्या मातापित्यांची खूप चांगल्या प्रकारे आपण सेवा करावी. कारण सेवा जर आपण करत असेल तर मातापिता आपल्यामधून निघून जरी गेले तरीसुद्धा आपल्याला कोणत्याही प्रकारचा पश्चाताप होत नाही. का होत नाही? कारण आपले जे काही नैतिक कर्तव्य असतात, जे लोक खऱ्या अर्थाने मातेपित्यांची खूप चांगल्या प्रकारे सेवा करतात, तर ते मृत्यूला प्राप्त जरी झाले तरी त्यांना विशेष दुःख होत नाही. कारण जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे. भगवंताचा सिद्धांत आहे, जन्म आहे तर मृत्यू आहे. जन्मास येणारा प्रत्येक मनुष्य एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होणार आहे, हे सत्य आहे. आणि त्यामुळे ते जाणतात की जन्मास येणारा प्रत्येक व्यक्ती हा मरणधर्मी आहे, हा मरणारा आहे. जिवंतपणी मी माझ्या मातेपित्यांची खूप चांगल्या प्रकारे सेवा केलेली आहे, त्यांची मी शुश्रूषा केलेली आहे, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी मी सर्वस्व प्रयत्न केले आहे. आणि त्यामुळे माझे मातापिता माझ्यामधून जरी निघून गेले तरीसुद्धा त्यांच्या कर्मरूपाने, त्यांच्या चांगल्या प्रकारच्या सद्गुणाने आजही ते माझ्यामध्ये जिवंत आहे. अशा प्रकारची भावना तो मनुष्य आपल्या मनामध्ये निर्माण करत असतो. आणि मृत्यूच्या पश्चात त्यांच्या नावाने
दानाचं अनुमोदन सुद्धा करत असतो. म्हणजे निश्चितपणे आपण जिवंतपणे सुद्धा चांगल्या प्रकारे मातापित्यांची सेवा करावी आणि मृत्यूच्या पश्चात सुद्धा त्यांच्या निमित्ताने दान पुण्य आपण सदा सर्व काळ केलं पाहिजे. कारण हेच दान पुण्य त्यांना सुगतीला प्राप्त होण्यासाठी म्हणजे सहाय्यक ठरत असतं. भगवंत असे म्हणतात की आपल्या जीवनामध्ये आपण जे काही कर्म करत असतो तर ते कर्म त्यांना सहाय्यक ठरत असते. असा एकदा प्रश्न निर्माण झाला की भगवान जसं बंतीजीने सांगितल्याप्रमाणे अगदी तसं जसं की आपण एखादं कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो आणि कुशल कर्म पुण्यकर्म आपण केलेलं कुशल कर्म, आपण केलेलं पुण्यकर्म आपण दुसऱ्यांना समर्पित करू शकतो का किंवा आपण दुसऱ्यांना देऊ शकतो का? तर भगवंत असे म्हणतात की हो, आपण जे काही कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो, म्हणजे ज्यांच्या नावाने जसं आता आपण पाणी सोडून हे जे काही आज दिवसभरामध्ये जे काही कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, हे संपूर्ण कुशल कर्म आईचे निसर्गामध्ये विलीन असणारे 4 महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त होण्यासाठी ते आपण अनुमोदित करत आहोत. जसं पुण्याचं अनुमोदन आपण करू शकतो. भगवंत उदाहरण देतात, जसं 100 घराची एखादी वस्ती आहे आणि 100 घराची वस्ती आहे, त्या 100 घरातील एका घरी फक्त दिवा पेटवलेला आहे, एका घरी फक्त प्रकाश आहे, 99 घरी मात्र अंधार आहे. आणि एका घरी प्रकाश आहे, दिवा पेटवलेला आहे, त्या एका दिव्याने बाकी 99 घरी जर आपण त्यांच्या घरचे दिवे पेटवले तर पहिल्या दिव्याचा प्रकाश कमी होईल का? होणार नाही. पहिल्या दिव्याचा प्रकाश जेवढा असेल तेवढाच राहणार आहे, परंतु बाकी 99 दिवे मात्र त्यामुळे पेटले आहे, तर अधिकचा प्रकाश त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. अगदी तशाच प्रकारे आपण जे काही दान पुण्य करत असतो आणि ते दान पुण्य आपल्या ज्ञातिगणांसाठी जेव्हा आपण समर्पित करतो, म्हणजे केवळ आता सध्या हयात असणारे मातापिता केवळ यांच्यासाठीच आपण हे दानाचं अनुमोदन करतो असं नाही आहे. तर भगवंत असे म्हणतात, आपले आतापर्यंत जेवढे काही ज्ञातिगण म्हणजे मृत्यूला प्राप्त झाले त्या सर्व प्रकारच्या ज्ञातिगणांसाठी या दानाचं अनुमोदन आपण करू शकतो. मग आपल्या मातापित्यांकडले असतील किंवा या कुळातले असतील किंवा दुसऱ्या कुळातले असतील, म्हणजे या कुळ परंपरेने सुद्धा आपण दानाचं अनुमोदन करत असतो. आणि त्यामुळे दानाचं अनुमोदन करत असताना आपण आपल्या सर्व प्रकारच्या ज्ञातिगणांच्या संदर्भामध्ये ते दानाचं अनुमोदन करत असतो. आणि त्यामुळे सदा सर्व काळ मातापित्यांना असं वाटतं की आम्हाला संतती असावी, मुलगा असावा अथवा मुलगी असावी, जेणेकरून आमच्या मृत्यू पश्चात आमचं उत्तर कार्य म्हणजे दानाचं अनुमोदन त्यांनी सुद्धा केलं पाहिजे. आणि त्यामुळे 5 प्रकारच्या कारणामुळे कुळ परंपरा वाढली पाहिजे, कुळाचा उद्धार झाला पाहिजे, यासाठी त्यांना असं वाटतं की आम्हाला संतती असावी. त्यानंतर त्यांनी जे काही कुशल कर्म केले, पुण्यकर्म केले, चांगले कर्म केले, नाव लौकिक प्राप्त केलं, त्या नाव लौकिकाला त्यांनी साजेसं कर्म करावं असंही त्यांना वाटतं. त्यांनी कमवलेल्या धनसंपत्तीचा त्यांनी योग्य प्रकारे सांभाळ करावा, भौतिक धनसंपत्तीचा सुद्धा आणि आध्यात्मिक धनसंपत्तीचा सुद्धा त्यांनी सांभाळ करावा असंही त्यांना वाटतं. वृद्धापकाळामध्ये आमचा आधार बनावा, आमची सेवा करावी असंही त्यांना वाटतं आणि आमचं उत्तर कार्य करावं असंही त्यांना वाटतं. या 5 कारणामुळे भगवंत असे म्हणतात की प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आम्हाला मुलगा असावा, आम्हाला मुलगी असावी. मग समजून घ्या, ज्यांना मुलगा नाही किंवा मुलगी नाही मग त्यांनी काय करावं? प्रश्न निर्माण होऊ शकतो की ज्यांना मुलं बाळ नाही आहे, ज्यांना मुलगाही नाही अथवा मुलगी नाही, तर मग त्यांनी काय करावं? तर भगवंत असे म्हणतात की त्यांचे जे ज्ञातिगण असतात, त्यांचे जे अपतेष्ट असतात, तर ते अपतेष्टसुद्धा त्यांच्या नावाने तशा प्रकारचं दान पुण्य करू शकतात आणि ते सुद्धा आपण केलं पाहिजे. आणि त्यामुळे सदा सर्व काळ तथागतांच्या या श्रेष्ठ अशा उपदेशाला आपण जाणावं, समजून घ्यावं. आज या प्रसंगी भरक्षे परिवारांनी आईच्या आणि बाबांच्या स्मरणार्थ 5 बुद्धपुत्रांना या ठिकाणी बोलावलं. संघाला उद्देशून त्यांचंही कुशल कर्म, पुण्यकर्म करण्याची एक मानसिक अशी इच्छा होती आणि 5 भिक्षू त्यांना ते प्राप्त झाले. या प्रसंगी त्याने भिक्षूंना चिवरदान केलं, भोजनदान दिलं, आर्थिक दान दिलं. हे संपूर्ण कुशल कर्म, पुण्यकर्म निसर्गामध्ये विलीन असणारे आईंचे 4 महाभूत, बाबांचे 4 महाभूत आणि दोघांचे पंचस्कंद यांना सुगती प्राप्त हो
अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी वेळेच्या अभावी या दानानुमोदनाच्या निमित्ताने धम्मदेशनेद्वारा या ठिकाणी करतो आणि ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.